पहिला मुलगा आलता 5 मिनिट 35 सेकंद. तर ह्या जे रिअल टाइम आहे या ठिकाणी यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचा. नमस्कार, जय हिंद भावांनो. यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती 2024. आज यारो संभाजीनगर आर्मी रॅली भरतीचा पहिला दिवस होता आणि आज जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 11 ऑगस्टला विद्यार्थ्यांचा या ठिकाणी ग्राउंड झाला आहे. तर हे जे विद्यार्थी या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी ग्राउंड झाला आहे. तर ॲक्सिलेंटचे यांच्या बॅचमध्ये किती मुलं घेतले, सेकंड ग्रुपचे किती मुलं घेतले, त्याचबरोबर ॲक्सिलेंटसाठी काय टायमिंग देण्यात आला होता, सेकंड ग्रुपसाठी काय टायमिंग देण्यात आला होता, त्याचबरोबर ग्राउंड कसं आहे या ठिकाणचं, ग्राउंडमध्ये मुलांना काय काय या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, कोणकोणत्या तुम्हाला चुकानी करायची आहे आणि आज जे विद्यार्थी मित्रांनो बॅच नंबर 2मध्ये किती मुलं घेतले मेन याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे. या विद्यार्थ्यांचा ग्राउंडचा संपूर्ण अनुभव तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. सर्वात अगोदर तुमचं नाव सांगून द्या तुम्ही या ठिकाणी. शिवराम कदम, तुमचं हुगणी, जिल्हा परभणी. म्हणजे परभणीमधूनच तुम्ही आलाय की गावावरून आले? हा, परभणी पासून थोडं दूर गाव आहे, तिथून आलो. तर जेव्हा तुम्ही या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, या विद्यार्थ्यांचा 11 ऑगस्टला ग्राउंड झालं. तर हे विद्यार्थी 10 ऑगस्टला या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते. तर किती तारखेला तुम्ही या ठिकाणी आले? तुमचं 11 तारखेला ग्राउंड होतं. 10 तारखेला आलो होतो आम्ही. आम्हाला आतमध्ये 7:30-8 वाजता एंट्री द्यायला चालू केलेली होती. एंट्रीच्या टायमिंग काय डॉक्युमेंट वगैरे कोणते चेक केलं जातं? डॉक्युमेंट काय नाही, फक्त ते ऍडमिट कार्ड दाखवा सांगत होते. चेक काय करत नव्हते, फक्त असं बघत होते ऍडमिट कार्ड पाहिजे जवळ. हा, आणि ते झाल्यानंतर मुलांना अंदर किती वेळपर्यंत बसून ठेवलं जात आहे? आतमध्ये नेल्यानंतर 1 तास म्हणजे बसा किंवा झोपा, आपल्या हिशोबाने काही पण करा असं म्हणता येते. आणि त्या ठिकाणी सर्वात पहिली प्रोसेस काय या ठिकाणी होता? मागच्या वर्षी कसं की जे हाईट होते, हाईट सगळं शेवट मोजत जायचं, म्हणजे 1600 मीटर रनिंग झाल्यावर मोजत जात आहे. तर इथं काय प्रोसेस आहे? इथं पण तशीच प्रोसेस आहे. 100 मुलांची असे बॅच बनवत आहेत. मग सर्वात अगोदर हाईट घेत आहे? नाही, आधी बॅच बनवत आहे 100 मुलांची, त्याच्यानंतर हाईट मापत आहेत. ज्या मुलांची हाईट कमी आहे त्यांना एका साईडला बसून ठेवत आहेत आणि ज्यांची हाईट परफेक्ट आहे त्यांना सोडायसाठी पुढे प्रोसेससाठी आहे. तर जे विद्यार्थ्यांची उंची त्या ठिकाणी काय लागत आहे? उंची तर ॲक्युरेट सांगू शकत नाही, पण 168 आसपास असेल. तर ज्या विद्यार्थ्यांची उंची त्या ठिकाणी बसत नाही, तर त्या विद्यार्थ्यांचा वेगळा ग्रुप त्या ठिकाणी बसवलं जातं आणि त्यांचं सुद्धा 1600 मीटर रनिंग या ठिकाणी होत आहे. ठीक आहे. आमच्या ग्रुपला रनिंग त्यांनी मुलं बघून थोडी वाढवली पण होती. आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी 12 वाजेपर्यंत मुलांना बसून ठेवलं जात आहे. तर 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी काहीच होत नाही, म्हणजे फक्त बसून ठेवते. आणि आर्मीवाल्यांचा त्या ठिकाणी काय बिलिव्ह आहे, म्हणजे मारत आहे की काय? आर्मीवाल्यांचा बिहेवियर एकदम 1 नंबर आहे. त्यांचा काहीच इश्यू नाही. इश्यू जे आहे ते फक्त पावसाचा झाला आहे, बाकी काही नाही. आणि मोटिवेशन वगैरे करत आहे का? मोटिवेशन खूप देत आहेत, हसवत आहेत, मजा करत आहेत. बाकी आणि 12 वाजतापासून या ठिकाणी प्रोसेस या ठिकाणी चालू होत आहे. तर तुम्ही जेव्हा एंट्री झाली होती तेव्हा किती वाजले होते? 8:30. हा, 8:30 वाजले होते. आणि 1600 मीटर रनिंग किती वाजता तुमचं स्टार्ट झालं होतं? पहिला ग्रुप 12:40 स्टार्ट झाला आणि आमचा दुसरा ग्रुप होता 1:20-25 चालू झाला. तर जसं 12 वाजले तशी तुमच्या ग्रुपची कशी प्रोसेस होती त्या ठिकाणी? त्याच्यानंतर आम्हाला पुढे बारकोड स्कॅनिंगला नेलं. बारकोड स्कॅन करून एक मंडप मध्ये बसवलं. त्याच्यानंतर मग त्यांचे रनिंग झाल्यानंतर मग आम्हाला आतमध्ये नेलं, ट्रॅक मध्ये. म्हणजे दादा पूर्ण ट्रॅकवर नेली. हा. आणि मागची मुलं त्या ठिकाणी समोर गेले तर काही त्या ठिकाणी कल्ला फाळत आहे का आर्मीवाले? नाही, समजून सांगत आहे. जर वॉशरूमला जायचं आहे तर थोडा टाइम पण देत आहे, 10 मिनिटं थांबून ठेवत आहेत. तर तुमच्या एका बॅचमध्ये किती मुलं रनिंग साठी सोडले? आमच्या एका बॅचमध्ये 100 मुलं सोडली. त्यामध्ये ऍक्सिडेंटचे किती घेतले? ऍक्सिडेंटला 1 पण मुलगा घेतलेला नाही. आणि सेकंड ग्रुपला 14 ते 15 मुलं घेतलेली. फक्त 14-15 मुलं. म्हणजे ऍक्सिडेंटचे जे आहे म्हणजे ऍक्सिडेंटचे घेतले काय ऍक्सिडेंट परचेस बंद आमच्या जे सेकंड ग्रुपला. आणि टायमिंग त्या ठिकाणी काय होतं तुमच्या अंदाजानं? टायमिंगचं इथं महत्व नाहीच बघा. ह्या वर्षी जर बघायचं म्हणजे ते आमच्या आधीच्या ग्रुपचा टाइम, पहिला मुलगा आला होता 5 मिनिट 35 सेकंदला. त्या ग्रुपला टाइम दिला होता 5 मिनिट 56 सेकंद. आणि तुमच्या अगोदरची जी बॅच होती तर त्या बॅचचा तुम्ही जेव्हा टायमिंग काढला होता तर काय टायमिंग त्या ठिकाणी पहिल्या बॅचचा आला होता ऍक्सिडेंटचा? पहिला मुलगा आलता 5 मिनिट 35 सेकंद. तर ह्या जे रिअल टाइम आहे या ठिकाणी यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचा, म्हणजे 5 मिनिट 35 सेकंड पर्यंत ऍक्सिडेंटचा टायमिंग या ठिकाणी होता. आणि सेकंड ग्रुपचा काय टायमिंग होता? सेकंड ग्रुपचा आमच्या आधीच्या ग्रुपला फक्त 3 मुलं घेतले होते ऍक्सिडेंटला आणि गुडला फक्त
10 मुलं घेतली होती. सेकंड तरी टायमिंग काय आला होता सेकंड ग्रुपचा? टायमिंग 40 तर हा रिअल टाइम आहे या ठिकाणी, कारण की यांची बॅच दुसरी होती. तर हे विद्यार्थी त्या ठिकाणी बसले होते आणि यांच्या अगोदर विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंग झालं होतं. तर यांनी पूर्ण त्या ठिकाणी टाइम काढला होता. आणि ग्राउंड या ठिकाणी ग्राउंड कशा प्रकारे आणि ग्राउंडमध्ये काय मुलांना या ठिकाणी दिक्कत येत आहे, काय प्रॉब्लेम या ठिकाणी येत आहे? प्रॉब्लेम मेन म्हणजे चिखल आहे बघा. तिथं एवढा घोटे एवढा चिखल आहे, तिथं चालता पण येत नाही. पळणं तर दूरची गोष्ट आहे, चालता पण येत नाही. माझ्या समोर 5 मुलं पडली, त्यांच्या नंतर मी पडलो त्यांच्या अंगावरती. परत उठून पळणं म्हणजे शक्य नाही 1600 मीटर. त्यामध्येच टाइमपास सगळं होत होतं. त्यामध्ये म्हणजे ग्राउंड त्या ठिकाणी चिखल आहे ग्राउंड. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंड तसं काल चुकवतं, पण काल जे पाऊस वगैरे आला त्यामुळे जे ग्राउंड वलं झालं आणि त्या ठिकाणी जे मुलांना त्या ठिकाणी धावताना जे या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे या ठिकाणी ग्राउंड जे विद्यार्थ्यांचं या ठिकाणी होत आहे. तर यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीला जे आहे एका बॅच नंबर 2 ला 100 मुले सोडले आणि 100 पैकी किती घेतले होते टोटल? 14 मुलं. तर अशा प्रकारे या ठिकाणी ग्राउंड झाला. आणि हे झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली तर त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी ॲक्सिडेंटमध्ये रनिंग काढली आहे त्यांच्या हातावर ॲक्सिडेंटचा सिक्का, आणि ज्या विद्यार्थ्यांनी सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली सेकंड ग्रुपचा त्यांच्या हातावर जे सिक्का या ठिकाणी दिला जात आहे. आणि ते झाल्यानंतर नॉर्मल फॉर्म त्या ठिकाणी मुलांपासून लिहून घेतला जात आहे. आणि हे झाल्यानंतर आणखीन विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे. तर त्या ठिकाणी रातभर मुलांना बसून ठेवलं जात आहे. आणि त्या ठिकाणी काय होतं की लॉंग जम्प झालं, झिगझॅग झालं, त्याचबरोबर 10 पुलअप्स झाले. लॉंग जम्प आणि झिगझॅगला तर तुम्ही या ठिकाणी ज्या फेल जरी झाले तरी सुद्धा तुम्हाला दुसरा चान्स या ठिकाणी भेटणार आहे. हे झाल्यानंतर त्या ठिकाणी आणखीन मुलांची उंची मोजल्या जात आहे. उंची झाल्यानंतर त्या ठिकाणी छाती घेतल्या जात आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला कागदपत्र कोणकोणते लागणार आहे ते तुम्हाला सांगून देतो. तर हॉल तिकीट तुम्हाला एक लागणार आहे, त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC झालं, TC नसेल तर बोनाफाईड, कॅरेक्टर सर्टिफिकेट, अनमॅरिड सर्टिफिकेट, त्याचबरोबर TC झालं, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट, डोमिशियल, त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी जे नोटरी सुद्धा या ठिकाणी कंपल्सरी आहे, सरपंचचा रहिवासी दाखला झाला, त्याचबरोबर 50 फोटो. तर एवढे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीला जाताना न्यायचे आहे. ओरिजिनल तुम्हाला डॉक्युमेंट न्यायचे आणि प्रत्येकाच्या तुम्हाला या ठिकाणी झेरॉक्स न्यायचे आहे. आणि जे विद्यार्थी या ठिकाणी उद्या ग्राउंड देण्यासाठी येणार आहे तर त्यांना तुम्ही या ठिकाणी काय सजेशन देणार आहे, काय संदेश तुम्ही देणार आहे की बा ग्राउंडला तुम्ही बुटानं धावायचा की बिना बुटानं धावायचा, काय तुम्ही उद्याच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना काय सांगताल? बुटानंतर धावूच नका तुम्ही, बूट काढूनच धावा. आणि जेवढं जर पाऊस जर आला तर एकदम लास्टच्या ग्रुपला यायचा प्रयत्न करा. पहिला दुसरा ग्रुप म्हणजे एकदम डेंजर करून टाकलेले त्यांनी. 10 मुलं 15 मुलं घेत आहेत. तिसऱ्या ग्रुपला 25 घेतली, आता चौथीला 30 घेतील, 40 घेतील. त्यामुळे तुम्ही होईल तेवढं उशिरा या, म्हणजे लास्टचा ग्रुप भेटण्याचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे जे यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचा या ठिकाणी ग्राउंड झाला आणि भरतीचा पहिलाच दिवस होता. तर अशा प्रकारे या ठिकाणी मुलं घेतल्या जातात. एका बॅचला 100 मुलं सोडले आणि 100 पैकी या ठिकाणी 14 मुलं घेतली. तर सेकंड ग्रुपचेच घेतले त्यांनी, ॲक्सिडेंटचे घेतले नाही. आणि ह्या विद्यार्थ्यांनी जो टायमिंग दिला तर हा रिअल टायमिंग आहे. ठीक आहे, कारण की यांच्या अगोदर ते बॅच झाली होती. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, भारत माता की जय. जगात जर्मनी, भारतात परभणी.